नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. हिंगणा तालुक्यातील पिपळधरा येथील गावकरी शासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. सुदर्शन गौरकर यांचा ठाम दावा आहे की ही मकानांची जमीन आमच्या हक्काची आहे, कुणाच्या बापाची नाही, आणि त्यांनी या अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतली. तर वळूया आजच्या या ठळक बातमीकडे. आज आपण आलो पिपळधरा गाव महान्यूज 7 तर्फे. काय मागणी आहे तुमची? वाली तुमचं नाव? माझं नाव महेंद्र राजाराम साहेब, राहणार पिपळधरा, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर. काय मागणी आहे तुमची वाली? आमची वाली 20 वर्षापासून सन्यानी इथं तलावचं प्रकरण चालू होतं. आता देण्याघेण्याची वेळ आलेली आहे, तरी पण आता हे लोक शासनाचे आमच्यावाल्या मानवावरून सन्याने हात फिरवून आम्हाला जागेचे पैसे न देता फक्त इमारतीचे पैसे तुम्हाला देण्यात यावा असा सानुदान अनुग्रह सानुदानामधून त्यांचे पैसे द्या म्हणत घ्या. त्याचा हे तुमच्या मालकीचे पट्टे आहे का? हो, आमचे हे 3 पिढ्यापासून संध्यानी या ठिकाणी आजोबा वडील आणि आम्ही आता या वयामध्ये आलेलो असून आता आम्हाला पाणी फिरवता किंवा टोन पुसणेपणा होत आहे आमची. शासन काय म्हणते तुम्हाला? शासन म्हणते सानुदानाचे पैसे घ्या. माझं नाव घनश्याम जंगलू मोरले, पिपळधरा. तर शासन म्हणत आहे की सानुदान देतो, ते जर घेत असेल तर घ्या, नाहीतर मग आता जर तुम्ही ऐकले नाही तर ते बी मिळणार नाही. याच्यावर आमदार बी काही बोलत नाही आहे. आमदार तर सरळ म्हणत आहे की मला माझे कपडे फाडून नाही घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला फुकटचं आश्वासन देत नाही, असं नाही तसं नाही. आणि म्हणते प्लॉटसुद्धा आमची शेती बी गेली आहे आणि परत शेती सगळ्याकडे आहे. पण तर म्हणते तुम्ही अतिक्रमित असल्यामुळे आम्ही 200 फुटाचा बी जरी तुम्हाला प्लॉट देऊ तर तुम्हाला मंजूर करावं लागत. आणि आमच्यावर दबाव आणत आहे की तुम्ही लवकर इथून खाली करावा आणि तिथे प्लॉट तुम्हाला आपल्या प्लॉटवर जा आणि बांधा. आणि प्लॉट तर क्लिअरच नाही अजून, आमच्याबद्दल तर क्लिअरच नाही आहे. आम्ही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुद्धा तिथे गेलो होतो. तिथे सुद्धा आम्ही अर्ज दिला, निवेदन दिलं त्यांना. त्यांनी बी काय म्हणे तुम्हाला पालकमंत्री साहेब? त्यांनी काही नाही, माझ्या PA कडे देऊन द्या म्हणे कागदपत्र, मी नंतर बघतो म्हणे. तुमची काही चर्चा नाही झाली का मग त्याच्यानंतर? काहीच अशी चर्चा झाली नाही. आमचे ॲडव्होकेट होते कुलकर्णी, ॲडव्होकेट कुलकर्णी होते तुमच्यावाले होते. हो, तर अशी काही त्यांनी सविस्तर चर्चा केली नाही. म्हणे कागदपत्र तुम्ही देऊन द्या, नंतर मी बघतो म्हणे काय. आता सगळ्याकडे आमचं जाणं झालेलं आहे, त्यांना निवेदन देऊन झालेलं आहे. जर याच्यावर बी काही नाही झालं याच्या पुढं तर आम्ही यांना चेतावणी देतो की पुऱ्या आमच्यावर जेवढ्या लोकांवर अन्याय झाला तेवढे लोक आम्ही आत्महत्या करू घरातल्या घरात आणि इथून हटणार नाही. काही लोकांची तर हालत हे आहे की किती लोकांवर अन्याय झाला? 65 घरवाल्यावर 65 घरवाल्यावर. 65 घरवाल्यावर म्हणजे सहसा एका कुटुंबात 5 ते 6 लोक आहेत. वाढीवमध्ये यायनं नुसतं 4 घरे वाढवले आणि 37 नंबर मधूनच, आणि 37 नंबर मधलेच बाकी सोडून दिलेले आहे. त्याले नंबर दुसरा आहे नाही त्या जमिनीत. किती घर आहे 37 नंबर मध्ये? 37 नंबर मध्ये 20 घर आहे. 17 घर 17 घर आहे का 20 घर आहे? 20 घर आहे. 20 घर आहे. आणि त्याचा खडकपाड म्हणून टाकला. खडकपाड म्हणून टाकलाय 20 घराचं. 20 घराचं. आणि बाकी उरलेले जे 65 पैकी आहे त्यांना झुडपी जंगल म्हणून टाकलाय. म्हणजे 45 घरं. मग उलट अजून त्याच्यापेक्षा रस्त्यामध्ये सांगितले, पांधन रस्त्यामध्ये आहे म्हणत होते. मग आतापर्यंत का बरं यायनं कारवाई केली नाही? तुम्ही अतिक्रमण मध्ये बसले होते तर ग्रामपंचायतचं की काही म्हणणं आहे का, सरपंचाचं, सचिवाचं? ते शासनाचं काम असल्यामुळं ते शासन डोळे लावूनच आहे. आमच्या तोंडावरतीच आता पायपुसणी होऊ राहिलेली आहे यांची. कारण का देण्या घेण्याची वेळ आली तर शासन असं डोळे लावून आम्हाला हे भूतबाधा दया भाता करण्याचे ते भूतबाधाच करून राहिलेली आहे. शेतीवाल्यांनाही दिलेले आहे 7 लाख रुपये एकरच पैसे दिलेले आहे. 6 लाख रुपये एकर माझी स्वतः शेती गेली आहे. तुमची शेती किती एकर गेली? 2.5 एकर शेती गेली माझी. 208 खसरा नंबर 208 पिपळधरा. किती पैसे भेटले एकरी? 16,32,000 2.5 एकराचे मिळाले. हेक्टरी 16,32,000 भेटले. हेक्टर झालं ना? 1 हेक्टरचे 16,32,000. आणि त्याच तलावाकरता परत ते आमच्याच गावातली एक जमीन घेतली आहे त्यांनी, तर 50 लाख रुपये एकर दिला त्यांना. कोण जमीन घेतली? त्यात पाटबंधारेवाल्यांनी पहिले 1.5 एकर का काहीतरी घेतली होती त्यांची शेती, इरपाते म्हणून आहे त्यांची. आणि मग नंतर त्यांनी प्रॉब्लेम सांगितला की माझी शेतीत जाणं नाही होत किंवा जे काही अडचण असत तर त्याच्यामुळे तुम्ही हे माझी उरलेली शेती पण घेऊन घ्या. तर त्यांनी घेतली आणि त्यांना 50 लाख रुपये एकरचा रेट दिला. 5 पट दिले. म्हणजे तुमच्यापाशी त्याचे पुरावे आहे का?
आता पुरा आपला परिचय बाबाजी? माझं नाव सुदर्शन नथुजी गौरकर, पिपळदरा तिथे राहतो. काय मागणी आहे तुमची वाली? हे गावठाणमध्ये आहे. हं, आपण ज्या ठिकाणी उभा आहो हा पूर्वीपासूनचा काही पिढ्यांचा हा पांधन रस्ता आहे. हं, हा पांधन रस्ता त्यांनी गावठाणात दाखविलेला आहे आणि जे गावठाणाच्या पांधन रस्त्याच्या कडेने जे मकानं आहे गावठाणातले त्यांना त्या मकानावरून पांधन रस्ता केलेला आहे, दाखवलेला आहे. डायरेक्ट. हं, 37 नंबरमध्ये हं, हे जे काही इरिगेशनवाल्यांनी जे काही मकानं घेतले आहे हं. ते मकानं बिलकुल तोंड पाहून सैन्याने घेतल्यासारखे झाले आहे. काही मकानं सोडले आहे. तर आमचं म्हणणं हे आहे का ते तुमचं म्हणणं आहे का सर सकट सगळ्याले हा, सारखी मदत मिळाली पाहिजे? सर्वांना सारखी हे मदत मिळाली पाहिजे. मकानं घ्यायचे आहे तर सर्व तेही मकानं घ्यायला पाहिजे होते कंपल्सरी. बरोबरचा मोबदला मिळाला पाहिजे सगळ्याला. म्हणजे शासनाने एकाले आईचा आणि एकाले बापाचा केला आहे. हा हा हं, लघु पाटबंधारे विभाग अजनी नागपूर हं. हे आम्ही ज्या निवासस्थानी राहत आहोत ते अतिक्रमण आहे असे म्हणत आहे. आम्ही तुम्हाला NATPचे प्लॉट नवीन वसाहतमध्ये इथं देत आहोत आणि ते तुम्ही ते घेऊन घ्यावा. आता आम्ही तुम्हाला ते प्लॉट देत आहे, नंतर तुम्हाला तेही प्लॉट देणार नाही असे ते लघु पाटबंधारे विभाग अजनी नागपूर हे आम्हाला भुलनताप देऊन आम्हाला हे गाव सोडण्याकरता मजबूर करून सन्याने तिथे स्थलांतरित करत आहे. आणि हल्लीच्या परिस्थितीमध्ये आता ग्रामपंचायतचे पाट दप्तर तिथे घेऊन जाण्याच्या परिस्थितीमध्ये चाललेलं आहे. शाळासुद्धा घेऊन जाण्याच्या परिस्थितीमध्ये चाललेलं आहे. संविधान म्हणत आहे की जिथे लोक तिथं ऑफिस असे संविधानामध्ये 4थ्या नंबरवर लिहिलेलं आहे आणि मीडिया सुद्धा 4थ्या नंबरवर लिहिलेलं आहे, अटॅच आहे. तरी पण शासनाने असा न घोळ करता प्रामाणिकपणाने आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ही आमची वाली शासनाने आमच्या नाला ऐकून घ्यावा. असं शासनाने कधीही भुलनताप करू नये. शासन तुम्ही आतापर्यंत तरी झोपलेले असाल तरी जागे होण्याची कृपा करावी. आम्ही आता आंदोलन करण्याच्या तरी आम्ही आता तीव्र आंदोलन करण्याच्या याच्यामध्ये आम्ही तयारीमध्ये आहे. नाहीतर आम्हाला आत्महत्या आणि याच्यासाठी तुम्ही लघु पाटबंधारे विभाग नागपूर अजनी तुम्ही जबाबदार राहणार. करणार आहे. This video is sponsored by Shivan Jewels.